जिंदगीत त्यानं आपली आठवण काढली पाहिजे. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्या व्यक्तीनं फक्त सुरेश कोळी हे नावच ध्यानात ठेवलं पाहिजे. एवढी अक्कल घडवणार. आता नमस्कार मित्रांनो, आज बरं का आता तुम्हाला तर माहीत आहे काल लग्न झाली, काय धावपळ म्हणता, चालून चालून तर पाय दुखायला लागला अक्षरशः. आणि आज आहे तर भाऊजी घरी तुमचं, त्यामुळं जरा म्हणजे टेन्शनच घेतलं ना शाळ्यांचं. ते जरा हिंडवायला ती हिनीच सोडले ते, पण आज पण आम्हाला तिकडंच जायचं आहे. आज आहे सवासणीचा कार्यक्रम. आता नेऊन सोडायचं आहे हो. नेऊन सोडू नका. आता काय आम्ही एकटंच जाणार नाही. मी आली, बारकी ताई आली, मोठ्या ताई आहे त्या, आम्हाला सगळ्यांना जायचं आहे. मायकाच्या सवासणी त्या. आता तुम्ही म्हणता लगीन घर आहे, त्या घरी होत्या का? तर तसं काय नाही बरं का. लगीन घर होतं ती लेकीचं, म्हणजे लेकीचं लगीन झालं आहे, त्यामुळं लेक गेली नांदायला. आता जी काय सवासणी आहे त्या, ती आमच्या पाहुण्यातली जायती. म्हणजे आता सांगायचं झालं तर त्या नवरीचा चुलता म्हणायला काय हरकत नाही. तिथलंच आहे बरं का. तिकडं जायचं आहे. सकाळ सकाळ फोन आलता, तर स्वयंपाक करायला पण जायचं आहे. मायकाच्या सवासण्या म्हणल्यावर ना भरपूर असं टायमिंग जातं. आता बरेचसं टायमिंग निघून गेलं या. आता किती वाजले ते 12:30 किंवा 1 वाजलीच असणार आहे. तर तिथं जास्तोवर स्वयंपाक करून ती 4 वाजता बोलणं निघतं. तुम्हाला माहित आहे आता आमच्यात जी 4ला नाही 5ला निघतं असं. कसं आहे माहित आहे, किती पण लवकर उरकतं घ्या, किती पण ती टायमिंग व्हायचं ते होतं ना. मायकाचं जे काय असतील त्या सवासण्या, त्यामुळं ती टायमिंग ही होतं याच. आपले कार्यक्रम झालेला ती बघितलंच आहे की आम्ही सगळं दाखवलंय तुम्हाला. जे बोलणं कसं टायमिंग कसं असतं माहिती आहे का, कोणाच्या हातात नाही. कसं आहे, ढोलकेवाला आला पाहिजे. ढोलकी असते काय, ढोल मग तीच की. हा ते माहित आहे बरं. काढायला आला पाहिजे त्या टायमिंगला. आता नसतं तुम्हाला सांगायचं बरं का, ती गोष्ट मला पण माहित नव्हती कधी. मला म्हणजे मला कधी दिसली पण नव्हती. पण ज्यावेळेस आमच्यात आता मायकाचे सवासण्या ती आहे त्या, पण आज म्हणजे काल बोलत मला काय म्हणलं ह्यानी, मी पण ढोल वाजवत होतो. मला तर माहीत पण नव्हतं, पण ह्यांना येतो ही पण मला माहीत नव्हतं. तर वाजवत होता का तुम्ही ढोल? वाजवत होतो, पण आता सोडून दिले आपण. का सोडून दिलं? काय सोडून द्यासारखं काय असं घडलं? घडायचं काय नाही, फक्त हाताची कातडी जाते ती. एवढं ढोल वाजवत होता का? तर देवाचं याड काय ह्यांना म्हणून सगळ्या आपूट घराला होतं बरं का. जास्त करून आमच्या मामांना, जे आत्यान मामा होती. कसं आहे, सगळ्यात जास्त मामाचं ध्यान झालं ना. कसं असतं माहिती का, माणूस जातं पण माणसाच्या आठवणी कायम ध्यानात राहते त्या. एवढं आठवणी येते त्यांना त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीवरनं, त्यांनी लावलेल्या झाडापासनं. तुम्हाला खोटं सांगत नाही बरं का मित्रांनो, पाऊलागणी त्यांचं ध्यान होतं. आज ती असती तर काहीतरी वेगळंच आमचं जीवन झालं असतं. आणि असायच पाहिजे. काय चांगलं आहे तसं काय, निसर्गाच्या पुढं किंवा कोणाच्या म्हणजे बरं, निसर्गाला पण आमच्याच घरावर यायचं होतं. कारण कुटुंब माझं एवढं छान होतं बरं का. ते कसं वेगळंच होतं बरं का. जरी ह्यांनी बाहेर कामानिमित्त गेलं, जरी मला कोणासोबत टाईम म्हणजे घालवायचा झाला, तरी आमचं सासू सासरं होतं त्यावेळेस वेगळंच होतं. त्यांच्यामध्ये माझा टाईम गेलेला कळत नव्हता. ताई छोटी बारकी होती, ती पाऊल चालत होती, किंवा ज्या टायमिंगला ते आता बदलत गेलं हो. ताई आता एवढी वेळेस आठवणी येणार त्यांच्या. कसं असतं माहिती आहे का, जोपर्यंत होती तेव्हा म्हणजे किंमत वाटत नाही माणसाला कोणाला. ते कसं असतं माहिती आहे का, आता किमतीचा विषय नाही बरं का, पण मोठी असली की माणसाला कसं असतं, आधार असतो, काहीतरी चांगलं सल्लं देते ती. जरी चुकीचं कोण वागत असलं तर असं करू नको बाबा असं सांगणारी तरी ती मेन हक्काची होती बरं का. खरंच बरं का, आत्या मामा खरंच बरं का स्वर्गीय होऊन गेली, पण त्यांचा स्वभाव अजून पण कुठं पण जाऊ द्या विचारला ना तर खरंच आमच्या सासूचा जर स्वभाव. आम्ही आता अशाच सवासणीच्या कार्यक्रमाला ती जातो. ज्यावेळेस आम्ही नव्हतो त्यावेळेस त्या जात होत्या. मग ती जे काय असतील ती वयस्कर माणसं सांगते ती ना, तुझी सासू एवढी चांगली होती, कोणाच्या आधीनमध्ये कुणाला भांडत नव्हती किंवा एवढी चांगली होती. मग मी तीच सांगते ना, काय असेल ते माणसानं ना, माणूस की कमव पैसा तर कोण पण कमवतो व. पैशाला कसं आहे माहिती आहे का, पैसा कमवा येतो, माणूस की कमवून दाखवा माणसानं. माणूस गेल्यावर माणसाचं खरंच माणसानं म्हणावं, खरंच बाबा ती एवढी चांगली होती.
कारण आता दुनिया कशी झाली स्वार्थी स्वार्थी म्हणलं तर खरंच झाली बरं का. माणूस कसं पैशा मागं पळत चाललंय आता. आणि कसं आहे, पैसा असला तर माणसाला महत्व आहे आणि ती खरं गोष्ट आहे बरं का, जरी तुम्हाला वाटत नसेल. पैसा असला तर माणसाला किंमत आहे म्हणा. हायच की हा. मग मी तीच सांगण्याचा प्रयत्न करते ना. आणि पहिलं कसं होतं, माणसाची माणुसकी चांगली होती हो. पहिलं माणूस एवढं पैशाला महत्व देत हा, नव्हतं. देत रुपया नव्हतं. दिला तर माणसाला पिशवी भरून बाजार येत होता. पण आता कसं झालंय, माणसाची किंमत कमी होत चालली आणि पैशाला लय किंमत येत चालली. अहो सक्का भाऊ पक्का वैरी असं व्हायला लागलंय. आमचं काय नाही बरं का तसं. नाहीतर तुम्ही म्हणताल बोलत विषय चालू आहे काय, म्हणजे ही म्हणजे दुनिया म्हणजे वेगळंच बदलत चाललंय सगळं सगळं. आता ह्या टायमिंगला एवढं तर आहे, आता पुढचं पिढी निघल ती कशी काय एवढे प्रश्न पडत जातात. बदलते ती की बोलायचं काम नाही. कारण काय माहिती आहे, जे आपल्या हक्काचं रान असून त्याच्यात गहू पेरणारा माणूस आहे. जाऊ द्या, ती पण कसं आहे माहिती आहे का, बरेच जणी आम्हाला सांगितलंय की ती गहू आणा तुम्ही, काय असेल ते तिसऱ्या ईशानं. काय गरज आहे तिसऱ्या नाही, त्यानं आपल्या रानातच पिकवायला नव्हतं, ऐका त्याचा की. काही संबंध नव्हता. नव्हता घे ती हा, मान्य मला. आता त्याला काय देखील भेटणार नाही इथनं पुढं. मला थोडी माहिती सांगचाल का, जे लोकाला रान करायला देतो आपण, आता आपण आपण दिलंच स्वतः नाही. सांगाय पाहिजे की त्याला तू पिकव बाबा, एवढं तुझ्या स्वखर्चानं जरी पिकवलं तर त्यातला आम्हाला काही हिस्सा दे. पण आम्ही तसं काही केलंच नव्हतं बरं का. तरी त्या माणसानं आता एवढा त्याला- बण माजवलाय की त्यानं ती गहू पिकवून, आता आम्ही काय तिसऱ्या निशानं ती तसलं काय करत बसणार नाही. त्या गव्हाला त्याला हात सुद्धा लावू देत नसतो, कारण गहू एवढं ठेवत नाही टेन्शन तर- झालंय. हा, गहू ठेवत बघा नाही. माणसाला चेहऱ्यावर ना आणि आता सगळं टेन्शन पहिलं- दाखवत राहिलं ना तीच होईल. कारण बरंच आता टेन्शन नसतं असं नसतंच. ज्यावेळेस आम्ही, आता तुम्हाला तर माहीत आहे, ज्यावेळेस आम्ही लग्नावरून येत असताना विषय तीच होता. जरी आता लेकीचं लग्न आहे, जावं लागतं करावं लागतं, तुम्ही माणसाला एवढं लग्न ते करताय. अहो पण ते डोक्यातलं कुठं जातंय का. जरी आम्ही गेलो असेल कुठं तर त्यांच्या आनंदात सामील झालो, कारण आपलं दुःख त्यांना सांगत बसलो, आता त्यांचं काय आहे का कशाच्या दोषांना. दुःख कोणाला सांगून चालतं का. फुल्या माणसानं गंडवलं, केसानं गळा कापला, व्यक्ती भेटलाच नाही. पण आता त्या व्यक्तीला पण कळलं की तुझा केसानं कसा गळा काप येऊन जिंदगीत माणूस कमवतो माणसाला. फक्त शब्द कोण देखील पाळू शकणार नाही. पण आता त्या व्यक्तीने शब्द आपला पाळला नाही, तर त्या फुल्या व्यक्तीला असं दिवस घडत केलं की बाज बोलायचं काम नाही. की जिंदगीत त्यानं आपली आठवण काढली पाहिजे. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्या व्यक्तीनं फक्त सुरेश कोळी हे नावच ध्यानात ठेवलं पाहिजे. एवढी अक्कल घडवणार. आता का त्यांना एवढा राग का आला नाही आलाय माहित आहे का, कारण सुरुवात त्यांच्यापासून कर. आणि ह्यांनी काय करते तर ना कुणाचं म्हणजे विचारच आपण- करत नाही तर डायरेक्ट विश्वास आपण ठेवतात. विश्वास ठेवला होता म्हणून त्या व्यक्तीनं असा केसानं गळा कापला. पण त्याला पण कळेल तेवढ्यानं काय तुझं पण पोट भरत नाही म्हणावं. काय अहो एका लुगड्यानं म्हातार होतं का नाही होत. मग काय तर असतंय ह्यांना अगं, टेन्शन एका भरपूर आहे लुगड्यानं बरं का. एका शर्टानं म्हण कशा नाही, एका कापडावर कोणाचं आयुष्य गेलंच नाही. जिंदगी आहे तोपर्यंत माणसाला माणूसच माणुसकीनं राहतो. पण जे माणसाच्या पुढं जातो का नाही त्याला काय किंमत असती ती त्याला कळलं. हिथंच करायचं आणि हिथंच हा. फेडायचंय. त्यामुळं राहू द्या, लय पण टेन्शन घेऊ नका. टेन्शन नाही, आपण टेन्शन घेणारा माणूस नाही. आज फक्त काय 2 दिवस आपल्यावर असं पण काय वाईट दिवस नाहीत. एखाद्याला वाटत असेल की बाबा होय खरं बाबा ह्यांच्या वाईट दिवस आहे म्हणून ही तसलं काय देखील नाही. बमकीत कोणी देखील जायचं नाही बघा. आपलं सरळ मार्गी असतं.